भंडारा जिल्ह्यातील ठाणा पेट्रोल पंपाजवळील खरबी रोडवरील राष्ट्रीय महामार्गावर मजूर महिलांना भरून नेणाऱ्या बोलेरो पिकअपचा भीषण अपघात झाला। सदर बोलेरो वाहन अचानक नियंत्रण सुटल्याने महामार्गावर पलटी झाले। या अपघातात वाहनातील 18 ते 19 मजूर महिला रस्त्यावर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाल्या। अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती। मात्र याच वेळी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे पदाधिकारी डॉक्टर रुपेश दुरुगकर, उपाध्यक्ष व विक्की डॉयफोडे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतःच्या वाहनातून गंभीर जखमी महिलांना तातडीने शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। एवढ्यावरच न थांबता जखमींची संख्या अधिक 10 ते 12 असून मध्ये केवळ एकच वैद्यकीय अधिकारी व अपुरा स्टाफ असल्याचे लक्षात येताच युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर रुपेश दुरुगकर यांनी स्वतः उपचारात सहभागी होत वैद्यकीय पथकाला मदत केली। अपघातात काही महिलांना मोठे फ्रॅक्चर, डोक्याला गंभीर मार व अन्य गंभीर दुखापती झाल्याने विक्की डॉयफोडे व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने रुग्णवाहिकेद्वारे त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथे रेफर करण्यात आले। यावेळी शहापूर येथे ग्रामपंचायत सदस्य सचिन गाडेकर, युवा मोर्चा कामगार आघाडीचे रुपेश सोनवाने, खरबी ग्रामपंचायत सदस्य राहुल जोंजाल, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण थोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या मानवीयतेच्या व तत्पर सेवेच्या भावनेचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या कार्यामुळे अनेक मजूर महिलांचे प्राण वाचल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार नम्रता बागडे, तालुका प्रतिनिधी भंडारा। काढ लो आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।